त्यांना किती टाकून बोलावं, किती चेष्टा मस्करी करावी यालाही काही मर्यादा आहे. उगाच विनूला फटकारायचं, सकूचा अपमान करायचा, त्यांना घालून पाडून बोलायचं हे काही बरं नाही. आपल्या घरावर कुटुंबावर संकट आलं तेव्हा सकूने अग्निदिव्य पूर्ण केलं होतं. आजही किती लांबून आली ती. एका पायावर चालत जाणं सोपं वाटतं तुला? उलटून मलाच बोलतोयस? मुळात ही संकट आली कुणामुळे रे? आता तिची बाजू घेतोयस ते? आणि चुका सखूच्याच असतात, विसरलास का? नाही, तू कौतुक कर 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 कौतुक कर तिचं. आता मी आरती ओवाळायची का तिची? घे बाई, आता आरती ओवाळते तुझी. पुरे झालं ताई, आवर जरा स्वतःला. नाहीतर काय, येता जाता माझ्या विनीवर कशाला आगपाखड करते ही? उगीच नाही बोलत मी. दोघेही महालबाड आहेत. उंदराला मांजर साक्ष. आणि काय रे दिगू, कशावरून? सकू मठापर्यंत एकाच पायावर गेली होती, काही पुरावा आहे? महालबाडही. तुझा तर कोणावरच विश्वास नाही येत आहे. तुझ्या या असल्या शंकेखोरपणामुळेच तिच्या चावड्याला तेल लावलं होतं ना तुम्ही. मग बाबाजींनी केली असेलच खात्री, त्याशिवाय त्यांनी नैवेद्य स्वीकारलंच नसतं. नाही, तुझा नागोजी बाबांवर तरी विश्वास आहे ना? बाबाजी सर्व साक्षी आहेत. सकूने लबाडी केली असती तर त्यांना समजलं नसतं का? अरे वाह, दिगू तर आज जोशात आहे. 150 यमीचं चांगलं नाक कापलंस. आता महामायावर वार कर. दिगू योग्यच बोलतोय यमुने. तू बाबाजींवर संशय घेतेस? जिभेला जरा आवर घाल. बाबाजी सर्व साक्षी आहेत. त्यांनी सखूला पाय टेकायची परवानगी दिली याचाच अर्थ सखूने तिची कसोटी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. अगं पण रमाई, हिच्यामुळे किती मनस्ताप होतो. तुला कशाला होतोय? तू केलास का नैवेद्य? तू घेऊन गेली होतीस, फक्त बोलून झिजलीस तेवढंच. आणि मी इथे असताना तुला सखूला बोलण्याची काही एक गरज नाहीये. सखूने अग्निदिव्य पार केलं तेव्हा आपण साक्षी होतोच ना. मग आता हा वाद पुरे. ही माझी रमाई योग्य ठिकाणी शेवटी सखूची बाजू घेतलीच तिने. दिगूला माझ्या बाजूला वळवलाच. सखू, बाळा दमली असशील ना? जा, हातपाय धु आणि विश्रांती घे. जाऊ बाई, हिला काही खायला हवं नको ते बघा. जा बाळा. चल ग सखू, जाच. दिगू सखू फसले, पण हा गजानन नाही फसायचा. या महामायेचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत हे मी चांगलंच जाणून आहे. दिवसेंदिवस दिगू सखूकडे झुकतोय. तो अजिबात हातचा जायला नकोय. सखूशी थोडं गोड बोलावं लागलं तरी हरकत नाही. तो मुखवटा तर दिगू समोरच धारण करावा लागणार आहे. एरवी तर सखू माझ्याच तावडीत असणार आहे.
इनुशेट, हो इनुशेट, अहो कशा पायी रडताय? अगं बया, हसताय बी आणि रडताय बी. काय झालं? कुणी रागवलं का? कुणी वरडलं तुम्हाला? नाही नाही, मला आनंद झालाय ग गीताई, म्हणून रडू येते ग. अगं बया, आमासनी बी सांगा बरं, एवढा कसला आनंद झालाय त्यो? अगं आज दिगूदादा सखू वहिनीच्या बाजूनी बोलला, आणि ते पण रमाईच्या समोर. आणि आश्चर्य म्हणजे रमाईने ऐकलं त्याचं, आणि तिथं यमदायला ओरडली की सखू वहिनींना जास्त बोलायचं नाही म्हणून. काय सांगता? मोठ्या मालकीनबाई यमुनाताईंना वरडल्या? हो, आणि मग रमाईने कौतुक केलं सखू वहिनीचं. मला लय भारी वाटलं. आणि आता रमाई सखू वहिनींना रागवणार नाही, शिक्षा करणार नाही. आता सखू वहिनींचा त्रास कमी होईल, हो ना? वय वय, होऊ दे, असंच होऊ दे. धाकल्या मालकीनबाईंनी लई त्रास सहन केलाय. लई गोड लेकरू आहे हो. देवा, तुझी कृपा अशीच राहू दे. अयो बाबाजी, त्या सखू जवळच्या चेटक्यांचं करा हो बंदोबस्त म्हणतो मी. 2 वेळेला खाल्लाय हो मार. भूत पिशाच मुंजा, नागो जीव पट्ट जिंजा. हा दाम्या, घाबरायचं नाही, अजिबात काळजी करायची नाही. यो नागोजी ऐकी नाही तुझ्या पाठीची, अजिबात काळजी करायची नाही. ए चिटक्या बिटक्या असतात की नाही, यांचा बंदोबस्त करतो या नागोजी. आमच्या डाव्या हाताचं मळ आहे, काय काळजी करायची नाही. फक्त इथं इथं आमच्या पायाशी राहायचं काय. हा हो हो बाबाजी, म्हणून तर मालकीनबाई सखूला घरातून बाहेर काढतील अशी वार्ता समजताच मी तुमच्याजवळ आलो हो मठात. कोणती वार्ता? अहो त्या सखूच्या संसाराला आणि सुखाला सोंग लावेल असा दारू गोळा आहे हो माझ्याकडे. कसला दारू गोळा? किती पालण लावतोय, लवकर लवकर बोल. अहो सखूने लग्नात जे दागिने घातले होते ना, ते नकली आहेत हो. काय? आणि ही वार्ता जर खोटी ठरली दाम्या, वटवा घोळ करीन तुझं, आणि असं उलट टांगीन खान मिरचीची धुरी देईल. लटके बोलो तर लटकवून सोडा की हो. जिंगोबा बाबाची शपथ, खरं बोलतो खरं. शाबास, लय मोलाची वार्ता आणलीस तू दाम्या, लय मोलाची. पण ही वार्ता मी सांगल तशीच वापरायची. स्वतःचा शांतपणा जर केला ना तर मग नाही हो नाही, मी तुमचा चाकर माणूस हो. तुम्ही सांगाल तीच आज्ञा पाळीन हो. शपथ हो शपथ. शाबास, अशीच निष्ठा ठेव, अशीच निष्ठा ठेव, फळ चांगलं मिळेल. मनोरमेला सोनं जीवापाड प्रिय आहे. सखूचे दागिने खोटे आहेत याची जर तिला खात्री पटली तर मग मनोरमा त्या सखूला त्याच क्षणी प्याकाटात लाद खालून घराच्या बाहेर काढल. मग सखूचा खेळ खल्लास, तो भी अपने आप परस्पर पावणे तेरा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. हे माझ्या डोकेदुखीवरचं औषध आहे. सगळं वैभव असं अंगावर लिहून आरशात स्वतःला पाहिलं की सगळं दुखणंच दूर होऊन जातं. हे नक्षीकाम जरा जुनं दिसतंय. चिमूटभर सोनं आणणाऱ्या त्या सखू ऐवजी माणिकशी जर माझ्या दिकूचं लग्न झालं असतं ना, तर नवनवीन नक्षीकाम असलेल्या 100 तोळे सोन्यानी
माझी तिजोरी भरली असती, अशी ओसंडून वाहिली असती माझी तिजोरी. पण माझ्या नशिबात ती विठ्ठल भक्त छळवादी भिकारी सखूच होती. किती छान दिसतेस. अगे सोड सोड, उगाच अंगासाठीला येऊ नकोस. मला नाही आवडत. नाही, मला भास झाला. असा कसा ग भास होतो तुला? कुठे मी आणि कुठे तुझी ती उमाई? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे ती श्याम भटाची तट्टाणी? अहो नाही हो सासूबाई, मला खरंच भास झाला. मला आहे ना तुमच्या जागी ती उमाईच दिसली. उमाई इतके दागिने घालून अगदी लक्ष्मी सारखी दिसत होती. 4 काळ्या मण्यांमध्ये 2 सोन्याचे मणी. घसघशीत मंगळसूत्र करायची पण ऐपत नाही तुझ्या दळिद्री उमाईची. आणि एवढं सोनं कुठून घालणार आहे ती? उमाई दिसली म्हणे. नका हो बोलू तुम्ही सासूबाई, असं का म्हणताय? काय ग, अशी हावरटासारखी काय बघतेस माझ्या दागिन्यांकडे? तुझा डोळा आहे का माझ्या सोन्यावर? डल्ला मारणार आहेस का तू? अहो नाही हो सासूबाई, आम्हाला सोन्याचा अजिबात मोह नाहीये. मालकांचं कर्ज फेडायचं होतं तेव्हा आप्पांनी आमचे सगळे दागिने विकले होते हो. आप्पा म्हणतात विठ्ठल भक्ताला सोनं आणि माती समान असते. म्हणूनच ते विठ्ठल भक्त मातीत जातात. आणि हे बघ, मला सोन्याची चांगली पारख आहे. किंमत कळते मला सोन्याची. तुम्हाला सोनं आणि माती एकच वाटणार. एवढं सोनं बघितलंय कुठे? कोल्याला द्राक्ष आंबट असं झालंय तुमचं. पण काय ग, तू आणलेलं सोनं पण माती मोल आहे का? नाही सासूबाई, असं कसं म्हणताय तुम्ही? असं केविलवाणी बोलणं कुणी तुझ्याकडनं शिकावं. मरू दे, तू कशाला आली होतीस ते सांग. हो सासूबाई, तुम्ही आज माझ्याशी खूप मायेने बोललात. मला खूप बरं वाटलं. मला उमाईचीच आठवण आली. आणि मी तुमच्या कुशीत जेव्हा आले ना तेव्हा मला मी उमाईच्याच कुशीत आहे असं वाटत होतं. मी किती दिवसांनी असे मायेचे बोल ऐकले. बरं बरं, जा तू आता, झोप जा. पहाटे उठायचंय, खूप कामं पडली आहेत. सगळ्या घराची साफसफाई करायची. नवरात्र सुरू होईल, गटही बसवायचेत. खूप कामं पडली आहेत. जा, झोप जा तू. हो सासूबाई. माझ्या विचारातही कार्टी दिसत असते सतत. या गोबड, हे गोबड घ्यायचं
आणि मनोरमेच्या खोलीमधल्या तिजोरीवर लावायचं. आता रात्री जाऊ? अरे घुबड रात्रीचीच कामं करतात की, म्हणून तर एका घोबडावर घुबड लावण्याची जबाबदारी सोपवली. कामगिरी करायची काय, आणि करताना तू चुकलास तर मग नाही, जातो जातो जातो. काय झालं शंभू बाळाला? काय झालं माझ्या शंभू बाळाला? आज चांदो मामा बघायचंय का शंभू बाळाला? ओ चांदो मामा बघायचा? बघ शंभू बाळा, चांदो मामा दिसतोय का? बघ बघ. कसला चांदो मामा? गेला गेला, तो ढगात गेला. जा आता, तुम्ही पण जाओ. मी दिसलो तर या मामाची अमावस्या होईल. चला आपण दूध पिऊयात. हा चला दूध पिऊयात आपण. चला 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 दूध पिऊयात हा आपण. शंभू बाळा, टोपडं कुठे तुझं? शंभू बाळा, टोपडं कुठे? हे टाकलं शंभू बाळाने टोपडं. उचलूयात हा आता आपण. स्वस्त बसता येत नाही का ग तुला? आणि तू खोलीच्या बाहेर काय करतेस? चल जा खोलीत आपल्या, नाहीतर रमाईला उठवेन. हॅलो, एकदाचा मालकीन बाईंची खोली तर हीच आहे, पण दार बंद आहे. हो आता काय करू? खिडकीतून करतो म्हणतो मी प्रयत्न. पाप मेलो मेलो मेलो.
सुटलो 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 म्हणतो मी एकदाचा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. विठुरा, आजचा दिवस माझ्यासाठी, माझ्या सगळ्या घरातल्यांसाठी सुखा समाधानाचा जाऊ दे. वहिनी किंचाळल्या. हो, वहिनींचाच आवाज आहे. बाबाजींच्या मठातलं घुबड आहे. तिथे माझ्या तिजोरीवर कसं आलं? दिगू 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 रमाई, दिगू, अरे लवकर ये दिगू. बापरे, झोपेतून उठून त्यांनी स्वतःला आरशात बघितलं की काय? हो. अरे चला चला, चल 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 ये. दिगू, काय झालं रमाई? हे बघ